पण बाबा बोलतात भ्रष्टाचाराने देश पोखरात चाललाय. जेवढे इंग्रजांनी आपल्या देशाला नसेल लुटलं तेवढा या भ्रष्टाचारांनी लुटले. प्रत्येक शासनाच्या गोष्टीत गडबड, गोंधळ, भ्रष्टाचार, घोटा. ह्यांचे घोटाळे करोड, 100 करोड, 1000 करोड, 1000. नमस्कार, मी प्रतिमा शिंदे. आत्ता जो तुम्ही व्हिडिओ पाहिलाय त्यामध्ये ते जे लहान बाळ बोलत आहे, ती मुलगी, तिचे विचार ऐकायला आणि विचार करायला भाग पाडतात आणि नक्कीच तो आपल्याला आवडलाही असेल. परंतु एक गोष्ट लक्ष देण्यासारखी आहे. त्या भाषणात त्या मुलीने जे वाक्य सांगितले किंवा जे भाषण केलंय त्या मुलीने, ते तिचे स्वतःचे आहेत का? तिला स्वतःला तरी माहिती आहे का की ती काय सांगते? नाही ना. कारण त्या भाषणात ती मुलगी जरी बोलत असेल तर तिचे जे शब्द आहेत ते तुमच्या आमच्यासारख्या सामान्य नागरिकाचे आहेत, ज्यांची मागणी आहे, ज्याला बोलायचंय पण तो बोलू शकत नाहीये आणि जे मत मांडायचंय ना ते मत मांडता येत नाहीये. म्हणून कदाचित त्या मुलीच्या सहाय्याने किंवा त्या मुलीच्या मार्गाने त्यांनी तो बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या मनात जो राग आहे किंवा जे प्रशासन आहे, जो भ्रष्टाचार आहे, त्याच्या विरुद्ध त्यांनी तो व्यक्त केला आहे. पुन्हा ऐका वाटल्यास. नक्कीच विचार करण्यासारखा हा व्हिडिओ आहे. पण असं मुलांच्या मार्फत बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष बोलण्यासाठी समोर या. कारण बदल हा तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही ठरवाल. नक्कीच विचार करा. धन्यवाद. भारतातील भोळी भाबडी जनता गांधीजींच्या 3 माकडांप्रमाणे आहे. ते काय आपल्या भ्रष्टाचारांबद्दल बोलणार नाहीत, ऐकणार नाहीत आणि बघणार नाहीत. कारण ते स्वतःच्या समस्यांमध्ये बुडालेले असतात. बरेच लोक देशाला सामान्य जनतेला लुटून परदेशात सेटल